जय श्रीराम. तर आज श्रीरामनवमी असल्यामुळे आमच्या गिरिजाचं रोहिणी बघा किती छान मेकअप केलाय आणि आमची गिरू बघा किती छान दिसते. पुढे ग इकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज आहे प्रभू श्रीरामचंद्र नवमी. तर श्रीरामनवमीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर रामनवमी निमित्त मी आणि माझे मिस्टर चाललो आहोत राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर चला आमच्यासोबत. आमच्या सिन्नरमध्ये श्रीराम यांचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनाला चाललो आहे. चला. तर मिस्टर ऑफिसवरून आलं, त्यांनी चेंज वगैरे काही केलं नाही. ते ऑफिसवरून आल्याला पहिल्यांदी फ्रेश होता, चेंज करता, पण त्यांनी आज फक्त हातपाय वगैरे धुतले, चेंज केलं नाही. आणि आता आम्ही लगेच निघालो आहे. संध्याकाळचे जवळजवळ 6:30 वाजलेले आहे. मी आणि माझे मिस्टर चाललो आहे राम मंदिरामध्ये दर्शनाला. गिरूला पण घ्यायचं का हो? तर आमच्यासोबत गिरिजा पण येणार आहे. तर चला गिरू. आणि हे बघा गिरू गिरू चालली, गिरू चालली. चल 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 चल. हाय तेजू. हॅलो. ले काला काला दिसतोय तू, काला काला दिसतोय. हां, आता आता कोला कोला दिसतोय. हा आहे तेजू, इकडे आहे रोहिणी. रोहिणी गोली गोली दिसती, तेजू काला काला दिसतोय. आणि यांचा रूम मध्ये बघा किती पसारा आहे. हा गिरिजाचा रूम आहे. गिरिजाचा रूम मध्ये खूप पसारा. आणि इथे गिरू त्याच्या बाबांबरोबर मस्तपैकी तयार होऊन जाऊन बसली. चला आता आम्ही निघतो. बाय गिरू. चला आम्ही चाललो श्रीराम मंदिरामध्ये दर्शनाला. चला. गिरू मी आता वय बरोबर वय 90च्या पुढे गेले का? 90च्या पुढे तर आमच्या सिन्नरमध्ये तानाजी चौक इथे प्रभू श्रीरामचंद्रजींचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. नमस्कार नमस्कार. तर येथील कार्यकर्त्यांनी इथे येणाऱ्या भाविकांसाठी बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहे. सतरंजी अंथरून ठेवलेली आहे, कारण आज रामनवमी असल्यामुळे भाविकांची दिवसभर मंदिरामध्ये वर्दळ होती. तर इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि फोटोशूट वगैरे केलं. तर गिरिजा बघा आमच्यासोबत आहे. आणि मंदिरात दर्शन आल्यानंतर ह्या बघा वैरी भेटले मला. ह्या मुख्य वैरी आहे, फकीर साहेब वैरीचे मिस्टर फकीर साहेब. आणि आम्ही बरोबर बँकेत जॉबला होतो. तर वैरीचं स्वभाव छान भेटले. हो आता भाऊ वारले तेव्हा. हो. तर तानाजी चौकामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता इथे जवळच शेटे गल्ली म्हणून आहे, तिथे आम्ही श्रीराम मंदिर आहे, छोटंसं जुनं मंदिर आहे हे. तर तिथे आम्ही दर्शनासाठी आलो आहे.
तिथलं तुम्हाला शूट दाखवते मी आता. तर ह्या राम मंदिरामध्ये दर्शनाला आल्यानंतर इथे हे बघा, ही माझी लहान चुलती आहे, भामाताई नावेचं. ही पण मला भेटली. इथे पण मस्त मंदिरामध्ये छान सजावट केलेली होती. हे मंदिर जुन्या टाईपचं आहे, म्हणजे फार पूर्वीचं हे मंदिर आहे. आणि तिथे मस्तपैकी लाईटिंग वगैरे, फुलांच्या माळा, असं छान मंदिराची सजावट केलेली होती. तर तिथे मला माझी चुलती भेटली. त्यानंतर माझे मामा आहे विठ्ठल मामा लोंढे, ते पण भेटले. आणि इथे मस्त प्रभू श्री रामचंद्रजी यांचं छान सुंदर भावगीत चालू आहे, तुम्हाला ऐकायला येतेच असेल. आणि या मंदिरात पण भरपूर भाविकांची ये जा सुरू होती दर्शनासाठी. आणि एकाजी इथे पंजिरीचा प्रसाद वाटण्यासाठी बसलेल्या होत्या. आजी जय श्रीराम. जय श्रीराम मामा. आणि याच श्रीराम मंदिरासमोर दक्षिणमुखी हनुमानजींचं मंदिर आहे. नंतर आम्ही इथे आलो दर्शनासाठी हनुमानजींच्या मंदिरामध्ये. तर आमचे दर्शन वगैरे होईपर्यंत बराच अंधार पडला होता. इथे मंदिराच्या बाहेर श्री रामचंद्रजी यांचा छान बॅनर लावलेला आहे. आणि हा रथ जो आहे, या रथामध्ये श्री रामचंद्रजींची मिरवणूक निघत असते एकादशीच्या दिवशी. साधारणतः रामनवमी झाल्यानंतर 4-5 दिवसांनी एकादशी येते. रविवारी आहे यावर्षी एकादशी. तर रविवारच्या दिवशी रथातून मिरवणूक निघेल. आणि ह्या ही जी जागा आहे तिथे हा रथ ठेवलेला असतो. आणि दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आता गावात आलो भाजीपाला घेण्यासाठी. हे बघा, मी भाज्या घेतल्या आहे. दोडक्याची भाजी घेतली, टमाटे घेतले, काकडी घेतली. इथे सिन्नरमध्ये जनताशाळेच्या बाहेरचा परिसर आहे हा. इथे मी भाजीपाला घेते. हे बघा, भरपूर अंधार पडला आहे. आणि गिरिजा बघ कशी बाबांना मदत करते भाज्या निवडायला. अजून कोणती भाजी? मेथीची भाजी आहे का दादा? मेथीची भाजी. आणि गावात 3 मंदिरांमध्ये आमचे छान दर्शन झाले. प्रभू श्रीरामजी यांचं तानाई चौकातलं मंदिर, शेटे गल्लीतलं मंदिर, दक्षिणमुखी हनुमानजींचं मंदिर, इथे दर्शनं घेतले, भाजीपाला घेतला. आणि नंतर आता आम्ही आमच्या वरंदळ मळ्यात आलो आहे. तर इथं वरंदळ मळ्यात म्हसोबा महाराज यांचं सत्यम मित्र मंडळ आहे. तिथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केले आहे तिथले सत्यम मित्र मंडळाने. तर इथे हा भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आता आम्ही थांबलो आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. मग आले ना. तर इथे पण भगवान श्री रामचंद्रजी यांचे सुंदर भावगीत लाऊडस्पीकरवर चालू आहे, तुम्हाला ऐकायला येत असेल. आणि ही बघा, ही गर्दी तुम्ही पाहू शकता. खूप इथे गर्दी आहे जेवणाऱ्यांची, महाप्रसाद घेणाऱ्यांची असं म्हणावं लागेल. तर इथे जेवणासाठी मसाले भात, शिरा आणि उसळ आहे. इथे आम्ही छान जेवणाचा आस्वाद घेतला. आणि इथे भरपूर गर्दी होती आणि खूप स्वयंपाक केलेला इथे. तर गिरिजा बघा कसं मस्त जेवण करते. आणि हे बघा, सत्यम मित्र मंडळ, इथे म्हसोबा महाराजांची छोटंसं इथे हे स्थापना केलेली आहे. आणि इथे हा वडाचा वृक्ष आहे. इथेच आम्ही वडसावित्री पौर्णिमेला पूजा करत असतो. आणि हे बघा, इथे या मंडळाने आणलेला किराणा वगैरे ठेवलेला आहे. तर स्वयंपाक पण यांनी खूप केलेला होता. हे बघा, भरपूर लोक जेवत होते. आणि हा रवा भाजून ठेवलेला आहे. आणि मोठ्या चुलींवर यांचा स्वयंपाक चालू आहे. तर संपूर्ण शिवाजीनगरचे लोक इथे जेवायला गेलेले होते. हे बघा, ह्या पातेल्यामध्ये इथे उसळ शिजते, बघू शकता तुम्ही. आणि म्हसोबा महाराजांच्या मंदिरासमोरच इथे मोठ्या पिंपळाचा वृक्ष आहे. आणि तिथे मुंजाबाबाची स्थापना केलेली आहे, कारण पिंपळाच्या झाडाखाली मुंजाबाबा हा असतोच. तर इथे पण छान लाईटिंग वगैरे केलेली आणि मस्त सजावटीतील कार्यकर्त्यांनी सत्यम मित्र मंडळाने केलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही.
राहू नका शेवट जय श्रीराम सारा भाग प्रमाणे यावर्षी सप्तमी क्रमांकात म्हणजे जय श्रीराम. कसं वाटतंय तुम्हाला? हार्दिक स्वागत. धन्यवाद. माझे नाव सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. त्याप्रमाणे याही वर्षी सप्तमी क्रमांकात भव्य भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भक्तांनी महाभंडाऱ्याचा स्वाद घ्यावा. चला. तसं तर आम्ही मंदिरातून आल्यानंतर आम्हाला घरी येऊन मग दर्शन म्हणजे महाप्रसादाला जायचं होतं, पण तेथील कार्यकर्त्यांनी आम्हाला अडवलं आणि आम्हाला लगेच महाप्रसाद घ्यायला लावला. म्हणून आम्ही लगेच महाप्रसाद घेतला आणि नंतर मी घरी आले. बरं बरं जा, काही गर्दी नाही, जा. तर मी जेवण करून आले आणि हे बघा आमच्या गल्लीतलं महिला मंडळ चाललंय. मी गावातून होते, आम्हाला तिथेच थांबवलं. जय श्रीराम, जय श्रीराम. जा मस्तपैकी पोटभर जेवा, मस्त जेवणाचा आस्वाद घ्या. जय श्रीराम. आणि मी जेवण करून येत होते आणि हे बघा रोहिणी, तेजू आणि हे बघा पिल्लू येऊ राहिले त्यांच्यासोबत. पिल्लू आमच्यासोबत गावात आलं होतं, परत बाबांसोबत घरी गेलं. आता तुम्ही जेवण करायला चालले का? तू गोली गोली दिसते, तू काला काला दिसतोय. तेजू पण गोला गोला दिसतो. तेजू आता रोहिणी काली काली दिसते, आता रोहिणी पण गोली गोली दिसते. अरे इथे गोली गोली दिसते, गोली गोली दिसते.